नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आज भारतासाठी पुन्हा एक मोठा दिवस आहे. अंतरिक्ष सुरक्षा ही जी किमया साध्य करायची होती ती भारतानं आज साध्य केल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे. जी आपली अंतराळातली निकामी उपग्रह असतात, म्हणजे जी एक्सपायरी डेट ज्या उपग्रहांची उलटून गेलेली असते, ते नंतर निकामी होऊन इतरत्र पडतात. म्हणून भारत आजवर इतर देशांची म्हणजे अमेरिका, चीन, रशिया अशा देशांची मदत घेऊन अशी एक्सपायरी डेट उलटून गेलेले जे सॅटेलाइट अंतराळात इतरत्र फिरत असतात ते निकामी करत असे. आता हे जे तंत्रज्ञान आहे, ही जी यंत्रणा आहे ती भारताने सुद्धा विकसित केलेली आहे. आज पहाटे भारताने एक निकामी झालेलं उपग्रह ए-सॅट हे एक अंतराळ उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राद्वारे ते निकामी केलेलं आहे, अर्थात ते पाडलेलं आहे. त्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे. आचारसंहिता सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अंतरिक्ष किंवा अंतराळ सुरक्षेच्या सज्जतेची घोषणा केलेली आहे. नेमकं काय केलेलं आहे बघा. भारतानं आजवर अनेक असे उपग्रह, वेगवेगळ्या बहुउद्देशीय असे हे उपग्रह अंतराळात सोडलेले आहेत. त्यातले काही निकामी होतात कारण एक्सपायरी डेट उलटून जाते. मग त्यांना निकामी करणं हे गरजेचं असतं. तुम्हाला आठवत असेल 80च्या दशकामध्ये स्कायलॅब नावाचं उपग्रह भारतात पडेल म्हणून मोठी खळबळ माजली होती. नंतर ते अरबी समुद्रात पाडलं गेलं. तसेच अशा पद्धतीने ही उपग्रह इतरत्र पडतात. म्हणून आंतरराष्ट्रीय करारानुसार एखादा देश जेव्हा अंतराळात उपग्रह सोडतो जो बहुउद्देशीय असतो, तो निकामी करण्याची सुद्धा जबाबदारी त्याला त्या प्रयोजन संपल्यानंतर त्या उपग्रहाचं उचलावी लागते. आणि त्याचाच भाग म्हणून मग आपण एकदा उपग्रह सोडल्यानंतर तो स्वतः पाडा किंवा इतरांच्या मदतीनं, ज्यांच्याकडे ते तंत्रज्ञान आहे त्यांच्या मदतीनं पाडा. आजवर आपण रशिया, अमेरिकेच्या मदतीनं हे करत होतो, पण आता हे तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे. ही खूप मोठी बाब भारतानं आज अचीव केलेली आहे, किमया साधलेली आहे. असं करणारा अमेरिका, रशिया, चीन नंतर भारत हा 4था देश बनलेला आहे. दुसरी बातमी आहे ती म्हणजे अजूनही राज्यातले 4 नाही तर जवळपास 7 असे मतदारसंघ आहेत की जिथे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे लढतींचं चित्र सुद्धा स्पष्ट झालेलं नाही. 7 ठिकाण कोणते आहेत तर पुणे, उत्तर मुंबई, सांगली, माढा, ईशान्य मुंबई, रावेर, पालघर. इथं एक जो मुख्य उमेदवार आहे तो जाहीर झालेला आहे. त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार अजून त्या पक्षाकडून जाहीर झालेला नाही. त्यामध्ये भाजप आहे, काँग्रेस आहे, बहुजन विकास आघाडी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अशा या पक्षांचे 7 उमेदवार असे आहेत जे जाहीर झाले नसल्यामुळं लढती अजूनही निश्चित झालेल्या नाही. आपली तिसरी बातमी आहे ती खूप महत्त्वाची आहे. राज्यात तिसरा फोर्स म्हणून वंचित बहुजन आघाडी यंदा निवडणुकीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वोच्च नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 2 ठिकाणाहून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सोलापूर जो राखीव मतदारसंघ आहे तिथून अर्ज भरला. त्यानंतर काल अकोला जो खुला मतदारसंघ आहे तिथूनही अर्ज भरलेला आहे. आता उत्सुकता अशी आहे की या दोन्ही ठिकाणाहून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवतात का किंवा एखाद्या ठिकाणाहून ते माघार घेतात का. त्याचबरोबर एक राखीव आणि एक खुला मतदारसंघ लढवून प्रकाश आंबेडकर मतदारांना नेमका कोणता मेसेज देऊ पाहत आहे. एकीकडे दलित मतदारसंघ किंवा दलित मतदार सुद्धा आपल्याला हवाय, दुसरीकडे बहुजन मतदार सुद्धा आपल्याला हवाय. त्यांना सुद्धा आकर्षित करण्याचं हे प्रकाश आंबेडकरांचं पाऊल आहे का अशीही चर्चा चालली आहे. महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय, लक्ष्य काय आहे याविषयी सर्वांची उत्सुकता ताणलेली आहे.
आता याच कार्यक्रमात उत्तरार्धामध्ये आपण नांदेड या मतदारसंघाचा ग्राउंड झिरो आढावा घेणार आहोत। आता वळूया सविस्तर बातम्यांकडे। आपली पहिली बातमी आहे। पहिली बातमी जसं मी आधी म्हणालो की आज भारताच्या एकूणच अंतराळ क्षेत्रातल्या कामगिरी संदर्भातला खूप मोठा दिवस आहे। भारतानं ए-सॅट हे उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे। त्याची यशस्वी चाचणी आज भारतानं केलेली आहे। भारतानं आजवर जे उपग्रह अंतराळात सोडले त्यातलं एक्सपायरी डेट उलटून गेलेलं एक निकामी उपग्रह आज पाडलेला आहे। आजवर भारत हे पाडण्याचं काम उपग्रह इतरांच्या साहाय्याने करत असे, पण आता भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र ए-सॅट हे भारतानं विकसित केलेलं आहे आणि त्याद्वारे ही किमया साध्य केलेली आहे। अशी किमया साध्य करणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा देश बनलेला आहे। त्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे। आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आणि त्यानंतर देशाला उद्देशून जे भाषण मोदींनी केलं त्यात या अंतराळ क्षेत्रातल्या सज्जतेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे की खरंच वैज्ञानिकांचं किंवा शास्त्रज्ञांचं श्रेय घेण्याची गरज होती का, हा सुद्धा मुद्दा राजकीय करण्याची गरज होती का, एवढंच नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगीच कशी दिली, आचारसंहितेचा भंग झालाय का, अशी ही चर्चा सुरू आहे। पण हे जे लक्ष्य भारताला गाठायचं होतं ते भारतानं गाठलं, म्हणून मग राजकारण बाजूला सारून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा स्वतःच केलेली आहे। पण विरोधक ऐकायला तयार नाहीयेत, त्यावरती बरंच राजकारण होत आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते बघूया। भारत ने आज अपना नाम अंतरिक्ष महाशक्ति स्पेस पावर के रूप में दर्ज करा दिया है। अब तक दुनिया के 3 देश अमेरिका, रूस और चीन को यह उपलब्धि हासिल थी। अब भारत चौथा देश है जिसने आज यह सिद्धि प्राप्त की है। कुछ ही समय पूर्व हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है। सिर्फ 3 मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है। अशा पद्धतीनं भारतानं ही किमया साध्य केलेली आहे, ज्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली आहे। आता वळूया दुसऱ्या बातमीकडे। दुसरी बातमी, अजूनही राज्यातलं निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट झालेलं नाही। असे 7 मतदारसंघ आहेत जिथे एक उमेदवार जाहीर झालेला आहे, पण प्रतिस्पर्धी उमेदवार जो राष्ट्रीय पक्षाचा किंवा तिथलाच तुल्यबळ असा आघाडीचा उमेदवार हा जाहीर व्हायचा आहे। हे 7 मतदारसंघ कोणते आहेत तर ते बघा। पुणे मतदारसंघातून अजूनही काँग्रेसनं उमेदवार दिलेला नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा प्रवीण गायकवाड किंवा मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे। नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाते हे आता बघणं औत्सुक्याचं आहे। पुण्यातले भाजपचे उमेदवार आहेत, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, त्यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देतं हे बघणं आता फारच औत्सुक्याचं आहे। दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई। उत्तर मुंबईमधून काँग्रेस अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी देऊ पाहत आहे। आज उर्मिला मातोंडकरांनी दिल्लीत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर केली जाईल असं दिसतं आहे। तिसरा मतदारसंघ आहे सांगली। सांगलीमधून काँग्रेसचा उमेदवार असेल की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या संदर्भात 2 दिवसात निर्णय घेऊ असं काल जाहीर करण्यात आलंय। राजू शेट्टी आणि काँग्रेसचे आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांची बैठक झालेली आहे, त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे सांगलीत नेमका उमेदवार कोण,
संजय काका पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात नेमका काँग्रेसचा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार कोण ही उत्सुकता खरंच सर्वांनाच लागलेली आहे। चौथा मतदारसंघ आहे माढा मतदारसंघ। माढ्यावरून बरंच राजकारण गेल्या काळात झालं। रणजितसिंह मोहिते पाटील असतील, रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, हे अनुक्रमे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आले। त्यांनाच उमेदवारी दिली जाईल का? त्या दोघांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाईल की विजयसिंह मोहिते पाटील जे माढ्याचे सध्याचे खासदार आहेत त्यांना भाजप उमेदवारी देईल अशी सध्या चर्चा आहे। नेमके कोणाला उमेदवारी माढ्यातून भाजप देईल हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे। पाचवा मतदारसंघ आहे ईशान्य मुंबई। ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या हेच पुन्हा उमेदवार असतील का? त्यांच्याऐवजी मनोज कोटक किंवा राज्याचे मंत्री प्रकाश मेहता हे उमेदवार असतील? याविषयी सुद्धा उत्सुकता आहे। अनेक बैठकांचे फड चाललेले आहेत। जशी माहिती मिळते आहे की शेवटी किरीट सोमय्या यांनाच फेर उमेदवारी ईशान्य मुंबईमधून जाहीर होऊ शकते, कारण पक्षामध्ये किरीट सोमय्या यांच्या बाजूची जी मंडळी आहेत ते दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। कारण किरीट सोमय्या हा असा एक उमेदवार आहे की ज्यानं खूप मेहनत घेऊन मुंबई मधली जी भाजपची संघटना आहे त्यासाठी खस्ता घातलेला आहे। असा अन्याय त्यांच्यावरती करता येणार नाही असं बहुतेक भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। शिवसेनेनं जरी किरीट सोमय्या यांच्या नावाला आडकाठी घेतली असली तरी सुद्धा भाजप श्रेष्ठींनाही असं वाटतं की केवळ शिवसेना सांगते म्हणून किरीट सोमय्या यांना उमेदवारी का द्यायची नाही। तर आता किरीट सोमय्या यांचं नाव ईशान्य मुंबईमधून फेर उमेदवारीसाठी आघाडीवरती आहे। सहावा मतदारसंघ आहे रावेर मतदारसंघ। रावेरची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे। भाजपचा उमेदवार जाहीर झालेला आहे, पण राष्ट्रवादी ही जागा स्वतः लढवणार आहे की काँग्रेसला सोडणार आहे हे अद्याप स्पष्ट नाहीये। रावेरची राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला असणार आहे की हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे। शेवटचा सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर। पालघरमधून शिवसेनेनं भाजपमधून काल उमेदवार आयात केले। राज्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित जे गेल्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून राज्यमंत्री होते, मध्यंतरी त्यांनी पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला, खासदार म्हणून निवडून आले। आता ती जागा शिवसेनेला सुटलेली आहे म्हणून त्यांनी काल शिवसेनेतही प्रवेश केला। राजेंद्र गावित हे शिवसेनेचे पालघरचे उमेदवार असणार आहेत, पण त्यांच्या विरोधात पालघरची जागा काँग्रेसनं हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडलेली आहे। बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण? बळीराम जाधव की अन्य कोणी किंवा क्षितिज ठाकूर अशी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। त्यामुळं बहुजन विकास आघाडीचा पालघरचा जो महाआघाडीचा उमेदवार असणार आहे तो कोण असणार आहे याविषयीची उत्सुकता ताणलेली आहे। अशा 7 ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर नसले झाल्यामुळं इथल्या लढतींचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। वळूया तिसऱ्या बातमीकडे। तिसरी बातमी खूप महत्वाची यासाठी आहे की राज्यामध्ये जो तिसरा फोर्स किंवा तिसरी आघाडी जी आहे ती आहे वंचित बहुजन आघाडी। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIMचे असदुद्दीन ओवैसी यांनी ती स्थापन केलेली आहे। त्यांचा प्रचार सभा सुद्धा जोरात सुरू आहे। अशा वेळी स्वतः ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी पहिला अर्ज भरला तो सोलापुरातून, जो राखीव मतदारसंघ आहे। देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे जे सध्या काँग्रेसचे उमेदवार आहेत सोलापूरचे, त्यांच्या विरोधात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्या पाठोपाठ अकोला जो खुला मतदारसंघ आहे, यापूर्वी अकोल्याचे खासदार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे राहिलेले आहेत, त्यांनी अकोल्यामधून सुद्धा काल उमेदवारी अर्ज भरलेला आहे। म्हणजे सोलापूर राखीव, अकोला खुला मतदारसंघ अशा 2 मतदारसंघातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आपलं नशीब आजमावत आहेत। चर्चा अशीही आहे की अकोला जो खुला मतदारसंघ आहे तिथून प्रकाश आंबेडकर निवडणुकीला उभं राहतील म्हणून काँग्रेसनं हिदायत खान यांना उमेदवारी दिलेली आहे की जेणेकरून कुणबी मतं जी वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत, स्वतः प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांनी जो अकोला वाशिम मध्ये प्रयोग केला होता बहुजन मतांचा, तिथे ते प्रकाश आंबेडकरांना जाऊ शकतात म्हणून कुणबी उमेदवार देण्याचं काँग्रेसनं
अकोल्यामध्ये टाळलेलं आहे, त्यांच्या ऐवजी काँग्रेसनं अकोल्यामध्ये हिदायत खान यांना उमेदवारी दिली आहे, जेणेकरून त्याचा फायदा हा प्रकाश आंबेडकरांना होईल. म्हणून मग आता प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी, नेमकं या आघाडीचं लक्ष काय आहे या निवडणुकीतलं? या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण वेळोवेळी प्रकाश आंबेडकर जी विधानं करतायत त्यावरून एक संभ्रम निर्माण होतोय की प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसच्या विरोधात लढायचं आहे, प्रकाश आंबेडकरांना शरद पवार राष्ट्रवादीच्या विरोधात लढायचं आहे, प्रकाश आंबेडकरांना भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लढायचं आहे, हे कळत नाहीये. बघा प्रकाश आंबेडकर नेमकं वेळोवेळी काय म्हणालेले आहेत. आरएसएस ही एका समाजाची संघटना, त्याच्यात चांगली गोष्ट आहे की सगळा समाज त्याच्या बरोबर नाही, फक्त अर्ध्या चक्रीवालीच त्यांच्या बरोबर आहे. आणि मग या अर्ध्या चक्रीवाल्यांना विचारतो की तुम्हाला भीती कोणाकडून? की अनेक आरएसएसच्या कार्याच्या घरावरती गाडी घाला, शस्त्र मिळाल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात. ये जो बंबई में ब्लास्ट हुआ 1992 में, उसका उनका कोई संबंध नहीं है. उनको सिर्फ फंसाया जा रहा है, ये उनका कहना था. क्या असलियत है हम लोग भी नहीं जानते, ना कभी ये असलियत बाहर आई है, ऐसी एक परिस्थिति है. ये संदेशा जो है उस वक्त के मुख्यमंत्री शरद पवार इनके पास भेजा गया था, उनके पास बताया गया था राम जेठमलानी ने. अभी हम लोग ये जानना चाहेंगे कि शरद पवार एक मुख्यमंत्री है, जैसे अन्य राज्य के मुख्यमंत्री है वैसे वो भी एक मुख्यमंत्री है. क्या उस वक्त उन्होंने उस वक्त के जो प्राइम मिनिस्टर है उनसे बात की थी, इंटेलिजेंस एजेंसी से बात की थी, और जो डीप स्टेट है क्या उसके साथ उन्होंने बात की? अगर बात अगर हुई थी तो मेरे ख्याल से खुलासा होना ना जरूरी है कि क्या वजह है कि उस वक्त जब दाऊद इब्राहिम सरेंडर करना चाह रहा था तब हम लोग ने उनको सरेंडर नहीं किया. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी आताच देशाला उद्देशून एक नवीन जुमला त्या ठिकाणी मांडला. प्राईम मिनिस्टर आम्ही पहिल्यांदा असताना निषेध करतो. याचं कारण की डिफेन्स मधल्या काही गोष्टी हा सिक्रेसी म्हणून त्या ठिकाणी राहतो. ती सिक्रेसी असताना पंतप्रधानांनी ठेवली नाही. इलेक्शनच्या जुमल्यामध्ये सायंटिस्टनी असताना अँटी मिसाईल सॅटेलाइट वाचवण्याची सिस्टम डेव्हलप केली. ती त्यांनी आता जगासमोर त्या ठिकाणी आणलेली आहे. आपण चर्चा सुरू करतो आहोत. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे नांदेडचे उमेदवार यशपाल भिंगे आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत भाजपचे नांदेडचे स्थानिक नेते प्रवीण साले आहेत. याशिवाय आपल्या सोबत नागपूरहून काँग्रेसचे युवा नेते अमोल देशमुख सुद्धा आहेत. मी सुरुवातीला प्रवीण साले यांच्याकडे जातो. प्रवीण साले, आज जी किमया अंतराळ क्षेत्रात भारतानं साध्य केली त्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. नरेंद्र मोदी यांनी ही जी घोषणा केली त्यासाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी सुद्धा घेतली, कारण त्यांनाही माहिती आहे की देशात सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागलेली आहे. अशा वेळी याचा वापर आपण राजकीय फायद्यासाठी केला असा मेसेज जाता कामा नये. कारण ही उपलब्धी ज्याला आपण म्हणतो अचिव्हमेंट, ही खरंच खूप मोठी आहे. म्हणून त्यांना तो मोह आवरला नाही आणि त्यांनी ती घोषणा केली, स्वागतच आहे. पण विरोधक असं म्हणतायत की 2012 मध्येच आपण ह्या कॅपॅबिलिटीज सिद्ध केल्या होत्या आणि हे जे उपग्रह आहेत ही आपलीच आधी सोडलेली एक्सपायरी डेट उलटून गेलेले निकामी उपग्रह आहेत. आपण काही कुठल्या शत्रू राष्ट्राचं उपग्रह वगैरे असं काही पाडणार नाही आहोत. आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग आहे की एखाद्या देशानं एखादा उपग्रह सोडला अंतराळात आणि तो जर का एक्सपायर झाला असेल तर त्याला निकामी करण्याची सुद्धा जबाबदारी त्याच राष्ट्राची असते. आतापर्यंत आपण इतरांची मदत घेत होतो निकामी करण्यासाठी म्हणजेच पाडण्यासाठी, पण आता आपणच भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान हे विकसित केलेलं आहे.
हे जे श्रेय आहे हे DRDOच्या शास्त्रज्ञांचं आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांनाच ते श्रेय दिलेलं आहे. अशा वेळी अशा ज्या घोषणा असतात किंवा असं जे ब्रीफिंग असतं हे DRDO किंवा इस्रो त्यांचे शास्त्रज्ञ करत असतात. आज ते पंतप्रधानांनी केलेलं आहे. पंतप्रधानांचं स्वागत आहे. बोला. नमस्कार. आज जी उपलब्धी आपल्याला प्राप्त झाली आहे ज्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली, अँटी सॅटेलाइट मिसाईल जे आम्ही डेव्हलप केलं आणि जे निकामी झालेले उपग्रह अंतराळात असतात जे संपुष्टात आणले पाहिजे त्यासाठी आमच्याकडे ही यंत्रणा नव्हती आणि आम्ही दुसऱ्या देशाची मदत यासाठी घेत असतो. ही घोषणा जी आदरणीय पंतप्रधानांनी केली यावर देखील काही विरोधी पक्षाच्या लोकांनी आक्षेप नोंदवले. सर्वप्रथम प्रधानमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी याबाबत घेतली, कारण याच काळात आपल्या इथे निवडणुका सुरू आहे आणि 2012 मध्ये त्याची तयारी झाली होती असे विरोधक म्हणतात. पण अनेक गोष्टी आहेत ज्याची तयारी यापूर्वी बरेच वेळ झाली. जशा राफेल खरेदीची देखील तयारी AK अँटेनी केली होती, पण त्या सरकारने ते खरेदी केलं नाही आणि पुलवामाच्या घटनेनंतर एअर स्ट्राईक करताना आम्हाला राफेलची आठवण झाली. म्हणून काही गोष्टी ह्या वेळेतच केल्या पाहिजेत आणि त्यासाठी एक व्हील लागतं, इच्छाशक्ती लागते आणि ती राजकीय इच्छाशक्ती लागते. सध्या विरोधकांना कावीळ झाल्यासारखी अवस्था आहे. मोदींनी केलेली कुठलीही कृती हिला फक्त ते विरोध करतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज चौथा देश म्हणून आपण या विषयामध्ये अँटी सॅटेलाइट मिसाईल जे तयार केलंय त्यामध्ये जगातला चौथा देश म्हणून आपण पुढे आलो आहोत. या पुढच्या काळात होणारी युद्ध किंवा आक्रमण हे अंतराळातून देखील होतील आणि अशा पद्धतीने लो अर्थ ऑर्बिट म्हणजे केवळ 300 किलोमीटर टप्प्यातील 3 मिनिटातील हा निकामी उपग्रह करू शकतो आपण. अशी जी काही यंत्रणा DRDOने केली त्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली ती यथोचित आहे, कायद्याला धरून आहे, राष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे आणि 200 देशांच्या यादीमध्ये 4था देश म्हणून आम्ही जाऊन तिथे स्थानापन्न झालो. हे निश्चितच अभिमानाचं आणि अभिनंदनाचं आणि त्या शास्त्रज्ञाचं कौतुक करण्याचा विषय आहे. त्याबद्दल मी परत एकदा माननीय प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन करतो. ठीक आहे. अमोल देशमुख, तुम्ही पंतप्रधानांचं अभिनंदन का करत नाही? तुम्ही का DRDOच्या शास्त्रज्ञांना सगळं श्रेय देतात? कारण सरकार त्यांच्या नेतृत्वात आहे. सरकारनं जर का एखादी उपलब्धी केली असेल तर त्याचं श्रेय विरोधकांनी सुद्धा खुल्या मनानं दिलं पाहिजे. आमचं खुलं मन आहे आशिषजी. 1969 मध्ये इस्रोची स्थापना आदरणीय जवाहरलाल नेहरूजींच्या दृष्टिकोनातून झाली. 1975 मध्ये आर्यभट्ट पहिलं सॅटेलाइट लॉन्च झालं. 1980 मध्ये रोहिणी झालं आणि कुठेतरी त्या दृष्टिकोनाला यश अजूनही मिळत आहे. आज गेले 5 वर्ष पाडापाडीचं राजकारण हे आपण राजकारणात पाहिलं आणि आज कुठेतरी आपण जसं राहुलजींनी म्हटलं वर्ल्ड थिएटर डे ते आज मोदीजींनी साजरं केलं स्वतःहून. कुठेतरी इस्रो सारखे DRDO सारखे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचाही आजचा जो दिवस होता हा त्यांनी स्वतःकडे केला. आम्ही बघितले योगा डेनी सेलिब्रेट केले, पण त्यांच्या सोबत कधी आरोग्यमंत्री नाही, बाकीचे मंत्री नाही, युथचे मंत्री नाही. कधी झाडाच्या अवतीभोवती फिरताना नाचताना आपण पंतप्रधानांना बघितलं आणि कुठेतरी नवीन एक असं चित्र वर्ल्ड थिएटर डेच्या दिवशी इलेक्शनच्या आचारसंहितेमध्ये मिळायला बघितलं. कारण की कुठेतरी येणाऱ्या 18 ते 22 वर्षाच्या मुलांवर कसा प्रभाव पाडायचा हे मागे 2012 ते 14 त्यांनी जे केलं त्याचं काहीतरी नवीन त्यांना यावेळेस सापडलं नाही. गुजरातच्या इलेक्शनमध्ये पाकिस्तानला गेले होते आणि तिकडून अहमदभाईंना मुख्यमंत्री बनवायचं म्हणायला चालू केलं होतं. आता पाकिस्तान सोडून पंतप्रधानांना स्पेसमध्ये जाण्याची गरज पडली आहे. याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या देशासाठी आणि या पंतप्रधानासाठी काही सापडलेली नाही राहिलेली नाही. ठीक आहे. प्रवीण साले, तुम्हाला काही उत्तर द्यायचं आहे? खरं हे बघा, हा भाग असा आहे ना की राजकारण होत राहील. आपण जी उपलब्धी साध्य केलेली आहे तिचं कौतुक आपणच केलं पाहिजे. पंतप्रधान ते करतायत, फक्त टायमिंगचा घोळ आहे आणि नॅरेटिव्हचा घोळ आहे. म्हणजे कसं आहे बघा की आम्ही एक सॅटेलाइट पाडलं, सर्वसामान्य जनतेचा विश्वास काय असतो किंवा त्यांना काय वाटू शकतं की आपण कुठल्या तरी
शत्रू राष्ट्राचं एखादं सॅटेलाइट पाडलं तर ते तसं नाहीये, ते आपलंच गेलेलं असतं, निकामी झालेलं असतं, एक्सपायरी डेट उलटून गेलेली असते, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ते निकामी करावं लागतं, म्हणजे पाडावं लागतं. आणि ते जे पाडणारी यंत्रणा आहे ती आपण विकसित केली. हे लोकांना अधिक सविस्तरपणे सोप्या शब्दात खऱ्या पद्धतीनं सांगितलं गेलं पाहिजे, असा अट्टाहास आहे. आवाज गेला आवाज. हा ठीक आहे. हॅलो. हा हा बोला. नाही, मी असं म्हणत होतो, या कार्यक्रमाची सुरुवातच आपण आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या अभिनंदनाने केली. देशमुखजींना आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये त्यांनी राजकारण सुरू केलं आणि प्रधानमंत्रीबद्दल व्यक्तिगत टीका टिप्पणी सुरू केली. माझ्या लहानपणी 1980ला आमच्या इथे स्कायलॅब नावाचा एक उपग्रह पडेल आणि त्यामुळे प्रचंड मोठी हानी होईल असा एक आवई उठली होती आणि आमच्या लहानपणी आम्ही सगळे सैरभैर झालो होतो. आणि आता आम्हाला कळतं 1980तली ती घटना म्हणजे नेमकी काय आहे आणि त्यावेळेस ते स्कायलॅब का पडणार होतं, तो निकामी झालेला उपग्रह कसा तिथे डिस्ट्रॉय करायला पाहिजे होता आणि आमच्याकडे त्या काळात ती यंत्रणा नव्हती जी आज आपल्या शास्त्रज्ञांनी उपलब्धी मिळवली आणि त्याचं अभिनंदन प्रधानमंत्र्यांनी केलं. प्रधानमंत्री ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत आणि इतर गोष्टीची जबाबदारी जेव्हा तुम्ही प्रधानमंत्र्यावर टाकता तेव्हा चांगल्या गोष्टीचं श्रेय देण्याची देखील मानसिकता काँग्रेसने शिकली पाहिजे. अजूनही नेहरू आणि गांधीच्या पलीकडे जायला काँग्रेस तयार नाही. ज्यावेळेस 71-72चं युद्ध झालं तेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं ते इंदिरा गांधींनी केलं आणि आता पुलवामा नंतर आम्ही एअर स्ट्राईक केला तर तो जवानांनी केला, आता शास्त्रज्ञांनी केलं. मोदी फक्त श्रेय घेत आहेत. ही दुटप्पी काँग्रेसची परिवारवादाची लालूल चांगून करण्याची. ठीक आहे. आणखी राजकारण वाढवायचं नाहीये. आपण सर्वांनीच पंतप्रधानांना श्रेय दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी DRDOच्या शास्त्रज्ञांना सगळं दिलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक, त्यांना शाबासकी, त्यांना श्रेय दिलेलं आहे. त्यामुळे हे श्रेय जे आहे ते DRDOच्या शास्त्रज्ञांचं आहे, त्यांच्या अथक परिश्रमाचं आहे. असं भान जे आहे हे या क्षणाला सर्व राजकीय पक्षांनी ठेवावं अशी अपेक्षा आहे. मी जातोय तिसरी जी आपली बातमी होती की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं लक्ष काय आहे निवडणुकीतलं, त्यांची भूमिका काय आहे. मी त्यासाठी जातोय यशपाल भिंगे यांच्याकडे, जे नांदेडचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुद्धा आहेत. यशपाल भिंगे, खरंच वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणाच्या विरोधात ही निवडणूक लढते आहे? वंचित बहुजन आघाडी. हॅलो, आवाज येतोय? हो बोला. वंचित बहुजन आघाडी ही समस्त वंचित बहुजनांच्या अस्तित्वाची लढाई आम्ही मानतो. आम्ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतो. ज्योतिराव फुलेंनी आम्हाला सांगितलेलं आहे की वंचित बहुजनांचे 2 प्रकारचे शत्रू आहेत. एक म्हणजे भटजी, जो धर्माच्या नावाने सर्वसामान्य बहुजन समाजावरती गुलामगिरी लागतो, आणि दुसरा शत्रू त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे शेठजी. आमच्या दृष्टिकोनातून आज भाजप शिवसेना ही भटजीची सत्ता आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी ही शेठजीची सत्ता आहे. धर्मांध भांडवलदार आणि सरंजामदार भांडवलदार यांच्या सोबत आमची लढाई आहे. सुरुवातीला काँग्रेसने ज्या पद्धतीनं आमच्याशी डायलॉग ठेवून हे सगळं आघाडी करायला पाहिजे होती तशा पद्धतीचा डायलॉग त्यांनी केला नाही. केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर इतरही राज्यामध्ये त्यांनी कुणालाही सोबत घेतलेलं नाही. त्यामुळं धर्मनिरपेक्ष सगळ्या मतांचं विभाजन होईल अशी भीती दाखवून मुसलमानांची मतं आपल्या पारड्यामध्ये टाकून घेणारे काँग्रेस हे मुस्लिम धर्मीय लोक ओळखून आहेत आता. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना यांना असं वाटायला लागलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे आमचा काही फायदा होईल. तसं काही होणार नाही. दोघांचाही जो बेस वोटर आहे तो दोघांचाही बेस वोटर हा वंचित बहुजन आघाडीकडे झुकलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुख्य मुद्दा जर लक्षात घ्यायचा झाला तर तो असा आहे की वंचित बहुजन आघाडी
हा एक सर्वसामान्य विचार करणाऱ्या संवेदन माणसासाठी नवा एक राजकीय पर्याय आहे. तो वैचारिक प्रगल्भतेतून पुढे आलेला पर्याय आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचं सामाजिकीकरण व्हावं असा जो आशावाद व्यक्त केलेला होता, तो आशावाद सफल करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे कष्ट घेत आहेत. आणि त्यांचे कष्ट समजून घेण्याची पात्रता वंचित बहुजन समाजामध्ये निर्माण झाल्या असल्यामुळं वंचित बहुजन समाज या दोन्ही नेत्यांच्या सोबत कष्ट घेतो आहे. यशपाल भिंगे, मला एक प्रश्न पडलेला आहे, कारण आम्ही 2014 मध्ये पण बघितलं की आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर हे आपचे उमेदवार होते. पण नंतर असं लक्षात आलं की काही मतदारसंघ वगळता सर्वच मतदारसंघांमध्ये आपची पक्ष संघटना नव्हती. त्याचा मोठा फटका हा आपला बसला आणि उमेदवारांचं खूप नुकसान झालं. तसाच प्रयोग आता वंचित बहुजन आघाडीकडनं होतोय. 4, 5, 6 जर का मतदारसंघ सोडले तर इतर ठिकाणी पक्ष संघटना नाही, उमेदवार नवीन आहेत. अनेक उमेदवार असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी सुद्धा आधी संबंध नव्हता. मग एकाएकी तिसरी आघाडी म्हणून किती मोठी भूमिका वंचित बहुजन आघाडी पार पाडू शकेल याविषयी अनेकांना शंका आहे. नाही, या संदर्भामध्ये थोडंसं खुलासे वजा मी बोलतो. मी सुरुवातीलाच सांगितलंय की वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य लोकांची एक राजकीय चळवळ आहे. हॅलो, बोला बोला, सलग बोला. हा, सामान्य लोकांची ती एक राजकीय चळवळ आहे. आणि लोकांच्या मनामध्ये अधिक उत्स्फूर्तता आहे की 70 वर्षाच्या लोकशाहीच्या प्रवासामध्ये आमच्या मतांचा केवळ वापर केला गेला, परंतु आम्हाला कधीही प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. विधिमंडळामध्ये आणि दोन्ही सर्वोच्च पार्लमेंटमध्ये सुद्धा आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळं त्या वंचित समूहाचे प्रश्न साचून आहेत. ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर निर्णय प्रक्रियेमध्ये त्या समूहाचे प्रतिनिधी गेले पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे आणि हा आमच्या राजकारणाचा बेस आहे. केजरीवालांनी जे प्रयोग केले त्याचा बेस निराळा होता. त्याच्याबद्दल जर बोललो तर त्याबद्दल वेळ जाईल. त्याच्यामुळे आमचा बेस आपण आधी समजून घ्यावा. म्हणून सगळ्या वंचित समूहाला हे वाटायला लागले. आमचे 37 उमेदवार आज डिक्लेअर झालेले आहेत आणि ते कुठल्या समूहातून आलेत हे जर पाहिलं तर प्रस्थापित पक्षांना चपराक बसावी अशा पद्धतीचं लोकशाहीचं सामाजिककरणाचा हा प्रयोग आहे. हा प्रयोग अनन्यसाधारण प्रयोग आहे. ठीक आहे, ठीक आहे. वंचित बहुजन आघाडीचं स्वतःचं एक गणित आहे. ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळतोय, मग प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभांना असेल, जेव्हा ते उमेदवारी अर्ज भरायला गेले तेव्हा जी भव्य दिव्य मिरवणूक निघाली सोलापूर आणि अकोल्यामध्ये, त्यावरून असेल प्रतिसाद मिळतोय. त्याचं रूपांतर किंवा त्याचा प्रत्यय हा मतदानात कसा येईल वंचित बहुजन आघाडीला, हे बघणं फार उत्सुक्याचं. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर नांदेड हा जो मतदारसंघ आहे, जिथले विद्यमान खासदार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, त्यांच्यासाठी यंदा थोडा खडतर मार्ग दिसतोय. नेमकं नांदेडचं चित्र काय आहे हे आपण बघणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. नांदेड हा जो मतदारसंघ आहे हा पूर्वीपासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे. सध्या अशोक चव्हाण हे तिथले खासदार आहेत. त्यांनी खरं तर प्रयत्न केला होता, तो म्हणजे त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना काँग्रेसनं यंदा उमेदवारी द्यावी, पण पक्षाचा आदेश आला की नाही, तुम्हीच उभं राहा. म्हणून अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरलाय. शिवसेनेकडून प्रतापराव चिखलीकर आहेत, जे अशोकरावांचे जुने विरोधक आहेत, ते यंदा भाजपकडनं उमेदवार आहेत. तसंच यशपाल भिंगे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत आहेतच चर्चेला. आणखी एक उमेदवार आहे समाजवादी पार्टीचे अब्दुल समद बागवान. त्यामुळं चौरंगी लढत यंदा आपल्याला नांदेडमध्ये बघायला मिळते. त्याचाच हा आढावा. नांदेड हा शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेली अनेक दशकं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय.
अगदी 2014च्या मोदी लाटेतही अशोक चव्हाणांनी नांदेड आणि लगतचा हिंगोली मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी भाजपचे उमेदवार डी.बी. पाटील यांचा 80,000 मतांनी पराभव केला. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये संमिश्र निकाल लागला. म्हणजे भोकरमधून काँग्रेसच्या अमिता चव्हाण, नांदेड उत्तरमधून काँग्रेसचे डी.पी. सावंत, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे हेमंत पाटील, नायगावमधून काँग्रेसचे वसंत चव्हाण, देगलूरमधून शिवसेनेचे सुभाष साबणे आणि मुखेडमधून भाजपचे गोविंद राठोड निवडून आले. 2015च्या मुखेड पोटनिवडणुकीत वडिलांच्या निधनानंतर भाजपचे डॉक्टर तुषार राठोड निवडून आले. गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यातलं राजकारण बरंच फिरलं. एमआयएमची ताकद बघता बघता वाढली आणि कमी झाली. नांदेड परिसरात अशोक चव्हाणांना शह देणारे इतर पक्षांचे नेते पुढे आले. त्यामुळे पत्नी अमिता चव्हाण यांच्यासाठी आग्रही असताना देखील काँग्रेस श्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजपनं लोहा कंधारचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिली. तर वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार अब्दुल समद बागवान हेही नशीब आजमावत आहेत. एकूणच काय, नांदेडच्या संमिश्र राजकीय वातावरणात यंदाची निवडणूक अशोक चव्हाण यांच्यासाठी सोपी नक्कीच नाही. कॅमेरामन दीपकसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नांदेडकर मतदार जो आहे त्यांचं म्हणणं काय हे सुद्धा आम्ही जाणून घेतलंय. आमचे स्थानिक प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी सर्वांची मतं जाणून घेतली आहेत. बघा, आपल्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत, यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नांदेड लोकसभामध्ये काय समस्या आहेत. एकूणच काय समस्या आहेत नांदेड लोकसभेमध्ये? नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये भौतिक सुविधांचा अभाव आमच्याकडे खूप आहे आणि जरी इथं सत्ता काँग्रेसची असली तरी भौतिक सुविधापासून इथला मतदार वंचित आहे. त्याबरोबर शैक्षणिक सुविधा सुद्धा इथे फार कमी प्रमाणामध्ये आहेत आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये तर यांनी एनटीसी मिल, त्यानंतर गोदावरी ड्रग्ज, त्यानंतर तुमचे 3 ते 4 कारखाने जे रोजगारांसाठी इथे उपलब्ध होते, ज्या पद्धतीने पुण्यासारखं इथं वास्तव्य होतं उद्योगाचं, ते उद्योग सगळे इथे देशोधडीला लागलेले आहेत आणि रोजगाराचं प्रमाण, बेरोजगारीचं प्रमाण नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाढत आहे. नांदेडमध्ये तुम्हाला काय वाटतं, काय काय व्हायला पाहिजे? साहेब, नांदेडमध्ये बघा आस्थागायत अशोक साहेबाचं नेतृत्व होतं, पण फार मोठं नेतृत्व असताना सुद्धा जेवढा आपल्याला सुविधा भेटायला पाहिजे होते तेवढा विकास झालेला नाही. खासदार एकूणच कशा असावं वाटतं तुम्हाला? खासदार हा जनतेचा सेवक म्हणून काम करणारा असावा. कारण आज या नांदेड जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर आज 50-60 वर्ष झालेत, परंतु जिल्ह्याचा विकास काही कुठं झालेला नाही. आज लाखो मुलं बेरोजगार आहेत आणि कुठल्याही मजुराला हाताला काम नाही. रोजगार हमी योजना म्हणतो, परंतु रोजगार हमी योजनेचे सुद्धा कामं सगळे थंड बसतेत आहेत, कारण शासनाचं नियोजनच या संबंधित अधिकाऱ्यावर राहिलेलं नाही. आपल्यासोबत एक चहावाले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नांदेडमध्ये काय काय सुविधा झालेल्या आहेत. काय सुविधा झालेली नाही, सगळं महागाई वाढली, काय होत नाही. 5ची 6 झाली. मोदी लाटेमध्ये सुद्धा अशोक चव्हाण टिकलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस काय होईल? नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची जी काही भावना आहे, अशोक चव्हाण हे या महाराष्ट्राचे 2 वेळेसचे मुख्यमंत्री आहेत. या जिल्ह्यातून त्यांनी देशाचं महसूल मंत्री, राज्याचं महसूल मंत्रीपद उपभोगलेलं आहे आणि एकूण जी काही एवढी पदं भोगल्यानंतर त्या अपेक्षेप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा जो काही विकास व्हायला पाहिजे होता तो निश्चितपणाने या ठिकाणी झालेला नाही. बिलकुल विकास झाला. विकास कशाला म्हणावं, ह्याच गोष्टीकडे सामान्य माणसाचं लक्ष विचलित केलं जातं. एखादी योजना आणणे, 2000 रुपये देणे म्हणजे माणसाचा विकास नव्हे. माणसाचा विकास करायचा असेल तर त्याला उद्योग द्यावा लागतो, उत्पन्नाची साधनं द्यावी लागतात आणि ती मिळालेली नाहीत सामान्य माणसाला. काही आपल्यासोबत तरुण आहेत की काय निवडणुकीकडे कसं पाहतात? सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे त्यांचेच घराणीशाही आतापर्यंत चालू झालेली आहे. त्यांचाच मुलगा आमदार, त्यांचाच मुलगा खासदार, सून, जिल्हा परिषद सदस्य. नांदेड मतदारसंघाचा विकास पूर्णतः झालेला नाही. त्याच्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे आता तळागाळातील वर्गाला पुढे आणण्याचं काम करत आहेत. कॅमेरामन गिरीशसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड. मी थेट जातोय नागपूरला. अमोल देशमुख आहेत, काँग्रेसचे युवा नेते आहेत. अमोल देशमुख, 2014ची जी निवडणूक होती, मोदी लाट होती मान्य आहे, पण अशोकरावांच्या बाबतीत सुद्धा मतदारांनी वेगळा विचार केला होता. तो काय होता की अशोकराव, जे अशोक चव्हाण राजकीय अज्ञातवासात पक्षाने टाकलेला आहे,
पक्ष त्यांचं पुनर्जीवन करतोय आणि म्हणून त्यांना लोकसभेला उभं केलेलं आहे. आठवत असेल तर देशातलं सर्वात शेवटचं तिकीट काँग्रेसचं हे अशोक चव्हाणांना जाहीर झालं होतं आणि मला आठवतंय मी अशोक चव्हाणांची तेव्हा नांदेडला जाऊन मुलाखत घेतली होती. 7 दिवस आधी ती मुलाखत घेतली होती. ते संपूर्ण मुलाखतभर असं सांगत होते की आपण तिकिटाच्या रेसमध्ये नाही आहोत आणि मी सारखं त्यांना सांगत होतो की तुम्हालाच तिकीट मिळणार आहे, का देणार आहे याचं स्पष्टीकरण मी प्रश्नांमधून मांडत होतो. तेव्हा ते मला हसत होते, पण नंतर त्यांना ते तिकीट जाहीर झालं. सांगायचा उद्देश एवढा आहे की तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. काँग्रेसला सुद्धा आदर्श घोटाळ्यानंतर अशोक चव्हाणांसारखा नेता गमवायचा नव्हता, त्याचं पुनरुज्जीवन करायचं होतं. तीच भावना मतदारांमध्ये सुद्धा होती की आपल्या भागातला नेता आहे, काँग्रेस त्याला पुन्हा उभं करताय तर आपण त्याला मदत केली पाहिजे. त्याचा फायदा हा अशोक चव्हाणांना 2014 मध्ये झाला. पण आता तशी परिस्थिती नाहीये. जर का ग्राउंड रियालिटी नांदेडची बघितली तर अशोक चव्हाणांच्या समोर मोठमोठी आव्हानं आहेत. चौरंगी लढत होऊ पाहते. हा, अमोल देशमुख. अमोल देशमुखांचा आवाज हे झालेला आहे. पण प्रवीण साले यांनी सुद्धा प्रश्न ऐकलेला आहे. प्रवीण साले, माझं उत्तर किंवा माझा प्रश्न बरोबर आहे? 100% आशिषजी, तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. हा, बोला. प्रवीण साले यांचा पण आवाज आपल्याशी नीट संपर्क होत नाहीये. यशपाल भिंगे, तुम्हाला आवाज येतोय? हा, येतोय. हा प्रश्न तुम्हाला ऐकवायला आहे. नाही, अगदी आपण योग्य बोललात. मुळात लोकशाही 169 घराण्याच्या मध्ये कैद झालेली आहे. म्हणजे नांदेडच्या जनतेला तुम्हाला 3 पिढ्याची सत्ता दिलेली आहे. असं असताना तुम्ही नांदेडसाठी काय केलं? तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होतात, आज तुम्ही खासदार आहात, तुमच्या सुनील आमदार आहेत, तुमचे मित्र आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता आपल्या हातात आहे. तरी मग आमचा एक प्रश्न असा आहे की तेलंगणाच्या सीमेवरची, आमची धर्माबादच्या सीमेवरची 40 गावं महाराष्ट्रात राहू इच्छित नाहीत, ते तेलंगणात जाऊ इच्छितात. बेरोजगारीचं इतकं प्रचंड प्रमाण आहे. आज एकही नांदेडची मिल चालू नाही आहे. प्रक्रिया उद्योग कुठलाही नवा नांदेडमध्ये आलेला नाहीये. होते ते उद्योग बंद पडलेले आहेत. उदाहरणार्थ एनटीसी मिल बंद आहे. उस्मानशाहीचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे, परंतु ते झालेलं नाहीये. स्पेशल इकॉनॉमिक झोन आमचा कृष्णला आहे. शेतकऱ्याच्या जमिनी घेतल्या, परंतु तिथे कुठलाही नवा उद्योग नाहीये. आज ही नवी पिढी जी आहे, ती नवी पिढी आता केवळ एखाद्या घराण्या म्हणून किंवा काहीतरी भावनिक मुद्द्यावर प्रेम म्हणून आता मदत करणार नाहीये. आता ही तरुण पोरं प्रश्न विचारायला लागलेली आहेत की आज या ठिकाणी 73 नगरसेवक आहेत महापालिकेवर, तरी पण नांदेडची बकाल अवस्था का जात आहे? माझं नांदेड शहर सुंदर का होत नाहीये? माझं नांदेड शहर सोलार सिटी मध्ये आहे, पण त्याचा प्रोजेक्ट नांदेडमध्ये का येत नाहीये? होली सिटी नांदेडचा औद्योगिक म्हणजे पर्यटनाचा उद्योग का वाढत नाहीये? अशा पद्धतीचे प्रश्न मुलं उपस्थित करू लागले आहेत. दररोज जवळपास 250 ट्रॅव्हल्स पुणे मुंबईला जात आहेत, कारण इथे हाताला कामच नाहीये. काम शोधण्यासाठी मुलं पुणे मुंबईला जात आहेत. अगदी बरोबर आहे. प्रवीण साले, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. प्रवीण साले. निश्चित आपण जो प्रश्न विचारला तो एकदम रास्त आहे की अशोक चव्हाण यावेळेस तर 5 वर्ष खासदार होते, त्यावेळी देखील 2 वेळेस या राज्याचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, महसूल मंत्री असताना देखील या शहराला जोडणारा एकही मार्ग
हा राष्ट्रीय महामार्ग झाला नाही, या शहरात असणारे रेल्वेचे प्रश्न सुटले नाहीत, या शहरामध्ये असलेले रोजगारांचे, कारखान्यांचे, उद्योगधंद्यांचे प्रश्न सुटले नाहीत. केवळ 9 ते 10 साखर कारखाने या परिसरात असताना त्यांच्या मालकीच्या असलेल्या कारखान्यापैकी फक्त 3 युनिट चालू आहेत, बाकीचे इतर कारखाने बंद कुणी पाडले. शेतकऱ्यांच्या उसाला कारखाना आता उपलब्ध होत नाहीये, तर ह्याला जबाबदार कोण? भारतीय जनता पार्टीची तर कधी इथे सत्ता नव्हती. आज पहिल्यांदा 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आलं, पण 2014 पासून आमच्या सरकारने इथला खासदार कुठल्या पक्षाचा याचा विचार न करता आम्ही जवळपास 9,000 कोटीचे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यामध्ये केले. नांदेडमधून बिदरकडे जाणारी 2 तीर्थक्षेत्राला जोडणारी एक प्रमुख रेल्वे गाडी आम्ही 2200 कोटीची मंजूर केली आणि त्याचा निधी वर्ग केला. नांदेडकडून यवतमाळ मार्गे वर्ध्याला जाणारी आम्ही रेल्वे मंजूर केली. राष्ट्रीय महामार्गालगत ज्या लोकांच्या जमिनी आम्ही अधिग्रहण केल्या त्याला एका गुंठ्याला 4 लाख रुपये असा मावेजा आम्ही शेतकऱ्यांना दिला. म्हणजे विविध ठिकाणी आणि विविध शासनाच्या योजना तर चालूच आहेत. म्हणजे जर उडान सारखी योजना, इथे विमानतळ ह्यांनी बांधलं हाऊस म्हणून, स्वतःची व्यक्तिगत गरज म्हणून, आणि विमानतळ बंद पडलं, कुठलीही सेवा इथे चालू नव्हती. मग उडान योजना माननीय मोदींनी सुरू केली, उडेगा देश का आम नागरिक, आणि ती उडान योजनेअंतर्गत विमान सेवा सुरू झाली. पोस्ट पेमेंट बँक हे जे बंद पडत चाललं होतं इंटरनेटमुळे पोस्ट खातं, त्याची योजना आम्ही नांदेडमध्ये प्रभावीपणे सुरू केली. पासपोर्ट सारखं कार्यालयाचं विकेंद्रीकरण करून ते जिल्हा पातळीवर आम्ही सुरू केलं. रेल्वेमध्ये एवढे आमूलाग्र बदल केले की आज नांदेडमध्ये या मागील 4 वर्षापासून भारतातल्या कुठल्याही मोठ्या शहरात जाण्यासाठी नांदेडवरून रेल्वे आम्ही उपलब्ध करून दिली. रेल्वेच्या परिसराचं आधुनिकीकरण केलं. मुदखेड, नांदेड, पूर्णा हा मार्ग दुहेरी करा म्हणून अनेक वर्षांची कैलासवासी सुधाकरराव डोईफोडे जे ज्येष्ठ पत्रकार होते आणि रेल्वेच्या प्रश्नाबद्दल सतत भांडत असत, त्यांची ही मागणी या सरकारने पूर्ण केली. म्हणजे सरकार कामं करत असताना एकीकडे कुठलाही दुजाभाव न करता पक्षाचा कोणत्या खासदार आहे, CRF नावाचा एक निधी आहे, सेंट्रल रिझर्व्ह फंड रस्त्यासाठी, जो 6,000 कोटी रुपये वर्षाला देशात देता येतो, त्यातले 150 कोटी रुपये ते मागच्या वर्षी माननीय नितीन गडकरींनी नांदेडला दिले. आम्ही कुठलाही दुजाभाव असा केला नाही. विकासाचे प्रश्न सोडवताना आम्ही ठीक आहे. भाजपचे दावेदारी यंदा भक्कम दिसतंय. अमोल देशमुख, खरं तर तुम्हाला आधी प्रश्न विचारला होता, पण दोघांची उत्तरं झाली आहेत. आता प्रश्न तोच आहे, उत्तर द्या. आता जसं आपल्याला उत्तर आलं, आपल्याला सांगण्यात आलं की किती कामं नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना या सरकारने केली, किती कामं भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने तिकडे केली. आणि तरी माझ्या समोर एक प्रश्न येतो आहे की एवढे कामं झाले असताना जे आपण दाखवलं, एक तर त्याच्यात 2-3 प्रश्न तिकडच्या लोकांनी उपस्थित केले. एक तर रोजगाराबद्दल तिकडे म्हटलं आणि तिकडे कारखाने बंद झाले असं म्हटलंय. दुसरा प्रश्न त्याच्यात म्हटलं होता की मनरेगा मधले जे काम आहे ते संपलेले आहेत. तर प्रश्न मला हा कळत नाही आणि त्याचं उत्तरही कळत नाही आहे की हे कामं समजा भारतीय जनता पार्टी सरकारने केले आहेत, तर अपेक्षा एकतर अशोक चव्हाण साहेबांकडून जास्ती असतील. 2014च्या पहिले जेव्हा ते मुख्यमंत्री असतील त्या काळात तेव्हा एवढी ओरड नव्हती, 2014 मध्ये ते निवडून आले म्हणजे त्यांच्या कामावर ते निवडून आले असं मला साहजिकपणे वाटतं आणि कोणत्याही साहजिक माणसाला वाटेल. हा पहिला माझं उत्तर आहे. दुसरं उत्तर, समजा आपण त्यांचं लोकसभेतलं परफॉर्मन्स बघितलं तर आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी लोकसभेत 906 प्रश्न उपस्थित केले आहेत, जेव्हा एका ऍव्हरेज खासदारांनी भारतभर फक्त 293 प्रश्न उपस्थित केले आहे आणि राज्यातला ऍव्हरेज 600च्या जवळपास आहे. तर अशोक चव्हाण साहेब असतील किंवा कोणताही खासदार असेल, प्रत्येक प्रश्न उपस्थित करायचं असेल तुम्हाला त्याच्याबद्दल अभ्यास करायचा असतो, त्या विषयांची माहिती पाहिजे असती आणि कुठेतरी स्वतःची इच्छाशक्ती असते, त्यामुळेच माणूस प्रश्न उपस्थित करतो. हा झाला दुसरंच उत्तर. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर, आज पूर्ण राज्यात किंवा देशात आपण म्हटलं तर अशोक चव्हाण साहेबांनी जे कामं मुख्यमंत्री असताना केले आहेत किंवा आज जी संघटनेचं बांधणीचं काम पूर्ण केलं आहे, सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री असताना प्रत्येक जागोजागी जे काम झालेलं आहे, आज ते पूर्ण ग्रामीण सरकार, ग्रामीण लोक हे आठवण काढतायत. आज आम्ही गावात जातो, मनरेगाची दुर्व्यवस्था आहे. आमच्या पारशिवनी तालुक्यात 86 विहिरी सँक्शन केल्या आहे, अजून त्याचा पैसा आला नाही. इकडे पालकमंत्री म्हणतात माझा वेळ संपलेला आहे, पण अगदी थोडक्यात उत्तर पाहिजे. माझा वेळ संपलेला आहे, अगदी थोडक्यात उत्तर पाहिजे. प्रवीण साले,
तुमचे जे भाजपचे उमेदवार आहेत प्रतापराव चिखलीकर हे आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते, आता भाजपचे आमदार आहेत लोहा कंधारचे, पण लोहा कंधारचाच भाग नांदेड लोकसभा मतदारसंघात नाहीये, तेव्हा आपण जो उमेदवार उभा करतो तो किती तगडा आहे? नाही, निश्चितच आम्ही जो उमेदवार उभा केलाय प्रतापराव पाटील चिखलीकर याच्यासाठी तगडे आहेत की त्यांनी प्रचंड प्रमाणात त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 2 वेळेस आमदार म्हणून कामं केली. ते जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आणि सभापती होते, पंचायत समितीला सदस्य होते, ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. एका तळागाळातून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःचं नेतृत्व त्यांनी यापर्यंत आणलंय आणि आजही पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठलीही राजकीय परंपरा त्यांच्या पाठीशी नसताना, कुठलीही घराणीशाही नसताना केवळ एक कार्यकर्ता म्हणून आणि प्रताप पाटील चिखलीकर या नावाचं वलय म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांना आता विकासाबद्दल बोलावं वाटतंय. नाहीतर अन्यथा नांदेडमध्ये जो आर्थिक दहशतवाद होता त्या आधारावरती हे निवडणूक लढायची जिंकायची त्याला पायबंद करण्याचं आम्ही यशपाल भिंगे यांच्याकडे जातो. अगदी थोडक्यात उत्तर पाहिजे यशपाल भिंगे. घराणेशाहीचे वारसदार म्हणून अशोक चव्हाणांकडेही बघितलं जातं, ते सुद्धा काही अपवाद नाही आहेत. यंदाची लढाई नांदेडमधली घराणेशाहीचा वारसदार विरोधात सर्वसामान्य अशी दिसते. हा, अगदी बरोबर आहे. आता काँग्रेसचे प्रवक्ते देशमुख साहेबांनी 2014 गाठेमध्ये सुद्धा अशोकराव कसे काय टिकले असा एक प्रश्न उपस्थित करून आपल्याला संभ्रमित केलेला आहे. संभ्रमित करणारं त्यांचं हे निवेदन होतं. मुळात नांदेडचा विचार जर केला तर नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांच्या पुढे जो विरोधी पक्षातला प्रबळ असा उमेदवार असायला पाहिजे तो उमेदवारच नाहीये. आजही त्यांना बाहेरच्या म्हणजे लोकसभेच्या बाहेरच्या विधानसभेमधून आयात करावा लागलेला, तेही जवळपास 5-6 पक्ष बदलून आलेले. आज नेमकं अनेकांना कळत नाही की ते कोणत्या पक्षात. बाहेरून आयात केलेला असा उमेदवार नांदेडची जनता स्वीकारणार नाही. या सगळ्या चेहऱ्यांना नांदेडचे लोक कंटाळलेले आहेत. त्यांच्या विधानसभेमध्ये आपण जाऊन पाहू शकता त्यांनी किती विकास केलाय. तिथल्या लोकांचे आपण मुलाखती घेऊ शकता. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की जे निष्ठावंत आहेत, पूर्वीपासून आमचे प्रवीणजी चाले आहेत, त्यांना उमेदवारी दिली असती तर आम्ही खरंच त्यांचं हे केलं असतं. परंतु निष्ठावंत बाजूला ठेवून आज सगळे काँग्रेसमध्ये जे पूर्वाश्रमीचे होते तेच भाजपामध्ये गेलेले आहेत. भाजप आणि काँग्रेस याच्यामध्ये कुठलाही फरक राहिलेला नाही. हा जो भाजपमधल्या निष्ठावंतांचा जो प्रश्न आहे ना, हा खरंच खूप अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती ऐरणीवरती आलेला दिसतोय. कारण फर्स्ट चॉईस जी दिसते आहे ती पक्षासाठी निष्ठावंत राहून वर्षानुवर्ष पिढी दर पिढी खस्ता खाल्लेला त्याला दिसत नाहीये. जो आयाराम आहे, जो उद्या गयाराम सुद्धा होऊ शकतो, त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. आणि हा एक खूप टॉकिंग पॉइंट सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.